नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आज मी सौ पंकजा सुमंत देशपांडे हिच्या घरी आलेली आहे। हां, तर ती आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर आहे बरं का। हां, तर तिची मुद्दाम मुलाखत घ्यायला मी आलेली आहे। मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला खूप हुशार मैत्रिणी आहेत, पण त्यांची हुशारी आपल्याला कळत नाही, हो की नाही। त्यामुळे मी मुद्दाम तिच्याकडे आलेली आहे। तिच्यात अनेक गुण आहेत आणि ते गुण तुम्हाला कळावेत एवढ्यासाठीच मी इथे आज आलेली आहे। आपण ऐकूया तिच्याच तोंडून। हां, पंकजा, तू पूर्ण नाव सांगतो। मी पंकजा सुमंत देशपांडे, काबरानगरलाच राहते। पांडे काकू आणि आम्ही एकाच मध्ये राहतो। माझ्या तिच्या सासूबाई माझ्या मैत्रिणी होत्या बरं का। त्या 1-2 वर्षापूर्वी गेल्या त्या। हां, त्या आमच्या भजनी मंडळात होत्या आणि तेव्हापासून मी हिला 15-20 वर्षापासून पाहते आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची एक अतिशय हुशार शिक्षिका म्हणून आमच्या कॉलनीमध्ये तिचं नाव आहे बरं का। तर ऐकूया आपण तिच्याच तोंडून। तू हा जो आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजेच काय, जीवन जगण्याची कला, हो ना? बरोबर आहे ना? मला काही जास्त काही माहिती नाही। तर हा कोर्स का करावासा वाटतं तुला? हां, मी ना एकदा आर्ट ऑफ लिव्हिंगचा इथेच एक DSN कोर्स होता, त्याचा शेवटचा दिवस होता समारोहाचा। तर तिथे सत्संगाचा कार्यक्रम होता, म्हणून मी सहज पाहायला म्हणून गेले आणि ऋषीजी तिथे सत्संगला होते आणि सत्संग, ते वातावरण, ऋषीजींचं ते नॉलेज, हे सगळं पाहून मी खूप भारावून गेले आणि म्हटलं की अरे काहीतरी आहे, आपल्याला जे पाहिजे ते काहीतरी इथे मिळतंय आपल्याला। आणि म्हणून मी ठरवलं की, कारण नेक्स्ट मंथ मध्ये त्यांनी कोर्स डिक्लेअर केलेला होता, तर मग मी लगेच माझं रजिस्ट्रेशन त्या कोर्ससाठी करून टाकलं आणि कोर्स केला। किती साली केलं तू? मी 2007 मध्ये पहिला बेसिक कोर्स केला आर्ट ऑफ लिव्हिंगचा। हा, म्हणजे बरेच कोर्स आहेत का याच्यामध्ये? हो हो, म्हणजे माझा तर म्हणजे योगायोग असा झाला की हा माझा पहिला बेसिक कोर्स झाला की लगेच माझा लोकल लेवलचा ऍडव्हान्स कोर्स पण झाला। ऍडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम म्हणतात त्याला, तो झाला। नंतर DSN कोर्स झाला, दिव्य समाज निर्माण, आणि नंतर त्याला जोडून एक सहज समाधी असतो, तो कोर्स झाला। आणि मग लगेच योगायोगाने त्याच वर्षभरामध्ये मी बेंगलोर आश्रमला पण गेले। अरे बापरे। आणि मग गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये माझा दुसरा ऍडव्हान्स कोर्स झाला। अरे वा। आणि वर्षभरामध्ये हे माझे 1-2 वेळेस गेलीस का बेंगलोरला तू? हो हो, बऱ्याच वेळेस जाणं झालं बेंगलोर। बरोबर, म्हणजे शिकण्यासाठी तू बेंगलोरला गेले। हा, बरोबर। आता मग काय म्हणून असं हे तुझी? हा, आता मी आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर म्हणून काम करते। हा, माझे हे सगळे कोर्सेस झाले, त्याच्यानंतर मग आमचे सिनियर टीचर म्हणाले की आता तुम्ही पण टीचर व्हायला हरकत नाही। बरोबर। आणि मग सगळे शिक्षणाचा काही आपण उपयोग केला पाहिजे ना। म्हणून मग गुरुदेवांचं हे कार्य म्हणजे पोहोचवण्यासाठी शिक्षक हेच माध्यम आहेत, त्याच्यामुळे मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुदर्शन क्रिया पोहोचवणं, गुरुदेवांचं ज्ञान पोहोचवणं, त्याच्यासाठी म्हणून मग टीचर ट्रेनिंगचा आमचा बेंगलोर आश्रमला 15 दिवसांचा कोर्स असतो। त्याच्यामध्ये पूर्ण टीचरांना ट्रेनिंग देतात आणि मग तो कोर्स झाला माझा 15 दिवसांचा। एवढी लहान मुलं वगैरे असं सुरू जात होतीस आणि करत होतीस, कमाल आहे। तेव्हा मला घरचा खूप सपोर्ट होता ना, म्हणजे सासूबाई घरी होत्या सांभाळायला, सासरे होते आणि परिवाराचा पूर्ण सपोर्ट आहे, त्याच्यामुळं हे सगळं करू शकते। आणि मग तो कोर्स झाल्यानंतर मग मला टीचर होता आलं। आणि मग आता म्हणजे ग्रामीण भागामध्ये पण आम्ही कोर्सेस घेतो आणि आपल्या शहरी भागांमध्ये पण। ग्रामीण भागात खेडेगावातल्या लोकांना कळतं का? हो हो, कळतं। म्हणजे खेडेगावात तर म्हणजे अगदी सत्संगाने आम्ही सुरुवात करतो, कारण भजनाला लोक जास्त। काय काय शिकवतात तुम्ही कोर्समध्ये? काय काय शिकवतात खेडेगावात गेल्यावर? कोर्समध्ये ना सगळ्यात महत्वाचं आहे ध्यान, मेडिटेशन। बरोबर। आपण समोरचे जे गाववाले लोक असतात त्यांना वाटतं की बाबा हे भजन काहीतरी आहे, यांचं ध्यान आहे, मग ते लोक अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे आणि लोक कोर्सला पण बसतात। आणि स्लम एरियासाठी मेन म्हणजे नवचेतना शिबिर आहेत, ते आपण फ्री सांगितलेत गुरुदेवांनी घ्यायला खेडेगावांमध्ये। आणि लहान मुलांसाठी पण बालचेतना शिबिर आहेत। हा, तर माहित नसतं ना खेडेगावात? हा, माहिती नसतं, मग खेडेगावात जाऊन सांगता? हो, ग्रुप गोळा होतो? ग्रुप गोळा होतो। आणि काहीतरी लोक बाहेरचे आपल्या गावात आलेत म्हणल्यानंतर ते येतात, विचारतात काय आहे तुमचं हे, आणि मग आवडतं लोकांना। बरोबर। तर तुझे हे म्हणतेस
फॉलोअप घेते म्हणतेस ना तू? हा. फॉलोअप म्हणजे नेमकं काय? फॉलोअप म्हणजे काय, हा आम्ही पहिला जो कोर्स असतो बेसिक कोर्स, आता त्याला हॅपीनेस प्रोग्राम म्हणतात, आता नाव बदललेलं आहे. हा 6 दिवसांचा कोर्स असतो. ह्या कोर्समध्ये काय असतं, काही ग्रुप प्रोसेस असतात, काही गेम्स असतात आणि मेन म्हणजे सुदर्शन क्रिया जी आहे पूर्ण श्वासावर आधारित सुदर्शन क्रिया असते, तर ती या कोर्समध्ये शिकवतात. मग ही फॉलोअप म्हणजे काय असतं, तर सुदर्शन क्रिया जी लॉंग सुदर्शन क्रिया आहे गुरुदेवांच्या आवाजामध्ये, ती आम्ही दर रविवारी घेतो. ज्यांनी कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठीच फक्त तो फॉलोअप असतो. अवघड असते ना सुदर्शन क्रिया? नाही, काहीच अवघड नसते. फक्त आपल्याला बसून श्वास घ्यायचा, एक रिदम आहे, त्या रिदम मध्ये आपण श्वास घ्यायचा आणि सोडायचा. कारण आपण एरवी आपल्या श्वासाकडे आपलं लक्ष नसतं, तो कारण फुकटचा मिळतो आपल्याला, तर तो येतो आणि जातो, आपलं काही लक्ष नसतं. पण नेमकी रिव्हिजन त्या कोर्स थोडक्यात 8 दिवसात काही कोणाचे प्रश्न असतात, काही विसरल्यासारखं होतं, तर मग असं पण आपण फॉलोअप मध्ये घेतो. आणि तरुण पिढी, महिला यांना तू सध्या काय सांगू शकतेस म्हणजे या कोर्स विषयी? तरुण पिढी तर आता आर्ट ऑफ लिव्हिंग कडे खूप वळलेली आहे. कारण तरुण पिढीला म्हणजे आपण असं म्हणू की ते खूप भाग्यवान आहेत की त्यांना इतक्या कमी वयामध्ये सुदर्शन क्रिया मिळाली, ध्यानाचा अनुभव आला त्यांना. कारण गुरुदेवांचं कार्य इतकं प्रचंड कार्य आहे, जवळपास असं 184 देशांमध्ये गुरुदेवांचं कार्य आहे. म्हणजे कधी कधी दिवसभरामध्ये गुरुदेव 3-3 देशांमध्ये प्रवास करतात. तर म्हणजे तरुण मुलं खूप ध्यानाकडे वळलेली आहेत, सुदर्शन क्रियेकडे वळलेली आहेत आणि त्यांना पण असं कळालं की बाबा काहीतरी आहे ह्याच्यामध्ये. कारण गुरुदेवांचं जे ज्ञान आहे ते इतकं अगाध ज्ञान आहे की आपल्या रोजच्या वातावरण, रोजच्या आपल्या जगण्यामध्ये आपल्याला ते खूप ठिकाणी उपयोगी येतं. आणि म्हणून मुलांना पण असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे. तरुण पिढीसाठी त्यांनी कुठे घेतला होता ना कोर्स? पुण्याला घेतला होता? हो, परवा पुण्याला मागच्या वर्षी गुरुदेवांनी पुण्याला एक खूप मोठं तरुणांचं म्हणजे गेट टुगेदर म्हणता येईल त्याला. तर इतकी प्रचंड गर्दी होती तरुणांची तिथे की पूर्ण जे एरिया होता त्याच्या बाहेर सुद्धा मुलं थांबले होते गुरुदेवांना ऐकण्यासाठी. ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याला सुद्धा तरुण पिढी आकर्षित होते. आपण तरुणांना म्हणतो की वाईट मार्गाला लागतात, तसं काही नाही. तिथे चांगलं आहे तिथे बरोबर ही तरुण पिढी जाते. म्हणजे तिथे ग्रुपमध्ये बसलेले असताना सुद्धा गर्दी एवढी होती की बाहेर सुद्धा मुलं उभे होते, असं सांगतात ना तुम्ही? हो की नाही? इतका सुंदर कोर्स झाला तो. बरोबर. महिलांनी पण करावा का हा कोर्स? विशेष महिलांनी तर अवश्य केला पाहिजे आपल्या म्हणजे कुटुंबासाठी. कारण महिला जर स्टेबल असेल, घरातली शांत असेल, तर त्याचे परिणाम सगळे पूर्ण कुटुंबावरती होत असतात. त्याच्यामुळे महिलांनी तर अगदी केलाच पाहिजे. आणि कोर्सेस काय लहान मुलांपासून कोर्सेस आहेत, प्रत्येक कॅटेगरीची कोर्स आहेत. इंट्युशन प्रोग्राम आहे, आर्ट एक्सेल आहे लहान मुलांसाठी. कारण गुरुदेवांनी इतकी छान रचना केली की 7 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत हा कोर्स करता येतो आणि प्रत्येकाला त्या वयातली सुदर्शन क्रिया त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे खूप सारे बेनिफिट्स सुदर्शन क्रियेमुळे. आम्हाला काय वाटतं हे कोर्स म्हणजे व्यायाम किंवा योगा वयाने जास्त असेल त्यांना सहन होईल की नाही असं वाटतं, पण तसं काही नाही. तसं काहीच नाही. फक्त सुदर्शन क्रिया म्हणजे इव्हन तुम्ही खाली बसू शकत नसाल तर तुम्ही खुर्चीवर बसून कोर्स करू शकता. कारण खूप सारे आपण ना असे उदाहरण आहेत की काही डायलिसिस वर सुद्धा काही पेशंट असतात, पण सुदर्शन क्रिया ह्याच्याने पण त्यांना खूप फायदा झालेला आहे. असे हे की फक्त योगाच म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स असं बिलकुल नाहीये. त्याच्यामध्ये ध्यान आहे, ज्ञान आहे, सेवा आहे, सगळंच आहे त्याच्यात. आणखी मला हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्स विषयी वाटतं की सत्संग फार छान असते त्यांची. सत्संग खूप सुंदर. सत्संग म्हणजे नेमकं काय? भजन का? सत्संग म्हणजे भजन म्हणजे एकाने म्हणायचं आणि सगळ्यांनी त्याच्यासोबत म्हणायचं, मागे म्हणायचं. मी बेंगलोरचे सत्संग पाहिले आहेत, व्हिडिओ पाहिले त्याचे, तर सगळे अक्षरशः नाचतात त्याच्याबरोबर, गुरुदेव म्हणतात आणि सगळेजण त्याच्यावर तल्लीन होऊन जातात. तर सत्संगामुळे नेमकं काय होतं? सत्संगामुळे खूप सारं म्हणजे आपली एनर्जी इतकी अपलिफ्ट होते, आपण स्वतःला विसरून जातो. म्हणजे बघा तुम्ही, आपण परवा पण आपल्याकडे काबरानगरला सत्संग आपण सगळ्यांनी अनुभवला, तर आपण पूर्ण इतके मग्न झालेला असतो त्याच्यामध्ये की आपल्याला आली का कुणाला तरी घरातली आठवण त्या वेळामध्ये, कुणालाही नाही. म्हणजे आपण पूर्ण त्या क्षणाला आपण वर्तमानामध्ये राहतो आणि तो आनंद पण आपण घेतो. कारण सत्संगामधली एनर्जीच एवढी आहे की अपलिफ्ट होते आपली एनर्जी. सत्संग म्हणजे भजन संपल्यावर काहीतरी 2 मिनिटं आपण सत्संगामध्ये म्हणतात की काही क्षण डोळे बंद करा, एक भजन झाले का डोळे बंद करा. तर तुमची जी एनर्जी वाढलेली असते भजनामुळं,
ती तुम्हाला तुमच्या Save आत करून सेव्ह घ्यायची. करून घेण्यासाठी तुम्हाला काही क्षण डोळे बंद किती छान करायचे. ना, म्हणजे खूप विचारच खूप चांगले आहेत हे खूप असे, छान, आहे की खूप नाही? छान. बरोबर. त्यामुळे आपली एनर्जी वाढते. Energy आणि वाढते. भजन म्हटलं की लोक गोळा होतातच. हो. पण भजन एकटे म्हणत नाहीत, सत्संग म्हणजे सगळे मिळून सगळे म्हणतात ना, मिळून ते सगळ्यांना मला फार involve छान करून वाटलं. तो हा. सत्संग असतो. सगळे मिळून म्हणतात ना, ते फार छान बरोबर. वाटलं. हो की नाही? बरोबर. आणि ती परवा आपल्याकडे आली होती ना मुलगी, हो. काय नाव तिचं, रागेश्री. रागेश्री आली तर होती. ती म्हणाली की तुम्ही चमच्याने श्रीखंड खाल्लंय का कधी? नाही खाल्लं ना. चमच्याने खाल्लं तर काय होतं, चमच्याला काहीच मिळत नाही, हो की नाही? तसं तुम्ही भजनामध्ये बसला तर तुम्ही भजन म्हणलं पाहिजे. म्हणलं नाही ना तर तुम्हाला त्या भजनाचा आनंदच मिळत मिळणार नाही. नाही. ते उदाहरण अगदी माझ्या अगदी, पक्क लक्षात अगदी. राहिलं ते रागेशीचं. त्यामुळे तेव्हापासून मला हे बरोबर. सत्संग मनाला खूपच अगदी, आवडलं अगदी. आणि भावलं बरं का ते. बरोबर. तर आता आणखी कोणते कोर्सेस घेणार आहेस तू पुढे, याच्या पुढे? आता आपला फॉलोअप तर कंटिन्यू आहे काबरानगर मध्ये. हो हो. आता दर महिन्याला पण कोर्सेस असतात. आता मार्च मध्ये पण आहे, 18 मार्च पासून पण हो का? पुढचा कोर्स होणार. अरे बापरे, हो. बरोबर. चालेल. फीस वगैरे असते का त्याची काही? हा, फी असते. तुझ्याकडे नाव नोंदणी करावी लागते? हा, त्याची लिंक असते, ऑनलाईनच रजिस्ट्रेशन करायचे असतात. 1200 रुपये फी असते. आणि ते एका कोर्सची फी फक्त एका वेळेसची 1200 एका रुपये? वेळेसची 1200 असते. मग किती 6 दिवसाचा course दिवसांची, 6 दिवसांचा रोज 3 तास असतो कोर्स. बरोबर. हा. हा, हा, हा. त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे कोर्सचं की तुम्हाला पण असं तुम्ही म्हणताना म्हणालात की 1200 रुपये, हो. कारण सहज येतं आपल्या हो. मनामध्ये. पण हे जे 1200 रुपये तुमचे, आम्ही जे तुम्हाला लिंक पाठवतो, तर हे तुमचं डोनेशन पूर्ण डायरेक्ट आश्रमला जातं. बरोबर. आणि आपल्या ह्या कोर्सच्या डोनेशन मधनं हम्म. आपल्या शाळा चालू आहेत तिथे. गुरुदेव जे शाळा चालवतात मुलांच्या, हा, हा. तर अशा अनेक संस्था तिथे चालू आहेत. बरोबर. हा, तर त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण विद्यार्थ्यांचा खर्च वर्षभराचा हा, हा. एक आपल्या खूप चांगल्या विधायक कार्याला हा आपला पैसा जातो. बरोबर. हा, त्याच्यामुळं आणि अजून ह्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एकदा 1200 रुपये दिले तर हा कोर्स तुम्हाला परत किती वेळेला रिपीट केला तरी फ्री करता अरे येतो. वा, हे खूप हा, चांगलं आहे. हॅपीनेस प्रोग्रामचं म्हणजे हा पहिला बेसिक कोर्स आहे, हा, हा. त्याचं हे मुख्य वैशिष्ट्य आहे. बरं, बरं, बरं. तुम्ही आज खूपच कोर्स चांगलं. केला. हा. एकदाच फक्त 1200 रुपये भरायचे, एकदाच मैत्रिणींनो, 1200 एकदाच भरायचे. भरायचे हा. आणि मग लाईफ लॉंग तो आपण कोर्स फ्री फ्री करायचा. करू शकतो. हे फार चांगलं आहे हा. बरं का. म्हणजे परत परत पैसे भरायची काही गरज हो, नाही. हो. कारण बायका तरी असे जनरली अशा विचार हो, करतात ना, विचार करतात. कितीदा भरायचे पैसे वगैरे, बरोबर, त्याचा बरोबर. काय बेनिफिट मिळतं हे लक्षात घेत नाही. बरोबर. पण हे तू छान हो, सांगितलं. हो. बरं, आता याच्या पुढे तुझं ध्येय काय आहे? माझं बघून ध्येय फक्त घ्यायचं. हेच आहे गुरुदेवांच्या कार्यामध्ये. हा. आता इथून पुढे जितका वेळ जसा जसा मिळत राहील, काढत राहील मी, तो पूर्ण मला संसार करत. मी गुरुदेवांच्या. बघत होते तुझे सासू सासरे हो. नंदा सगळं सांभाळून हो. तू सगळं करत होतीस, बेंगलोरला जात होतीस, हो. कोर्सेस करत होतीस, लहान मुलं सांभाळत होतीस. हो. हे मुळात तुला पूर्ण आवड असल्यामुळे हो, आणि मला त्याचा आवड. ध्यास घेतल्यामुळे बरोबर तू आहे. हे सगळं करू बरोबर. शकतेस, नाही का? बरोबर. आणि आता या स्टेजवर आहेस तू मध्य, हो, हो. की मुलंही मोठी झालेली मुलंही आहेत मोठी आणि तू झालेली पूर्ण आहेत. त्याला हो. पाहून घेणार, नाही हो, का? हो. अगदी, अगदी, हा, अगदी. मैत्रिणींनो, अशी ही माझी गुणी मैत्रीण पंकजा सुमंत देशपांडे. आपल्या आजूबाजूला खूप हुशार मैत्रिणी असतात, पण तुम्हाला कळत नाही की कोणाच्या अंगात किती गुण आहेत. म्हणून आज मी मुद्दाम पंकजाकडे आलेली आहे आणि या आर्ट ऑफ लिव्हिंगचा आपल्यालाही उपयोग व्हावा एवढी माझ्या मनाची खूप इच्छा आहे. मैत्रिणींनो, महिला दिन जवळ येतो आहे. एक एक महिला आमच्या कॉलनीमध्ये अगदी हिरे आहेत बरं का. त्यांची तुमच्यासमोर ओळख व्हावी आणि त्यांच्यातले गुण तुम्हाला दिसून यावे म्हणून हा माझा मुलाखत घेण्याचा माझा हा आटापिटा होता. आणि आज पंकजाने मला त्याची छान साथ दिली आणि तिने मला तिची पूर्ण आर्ट ऑफ लिव्हिंगची माहिती सांगितली. पंकजा, तुझे खूप खूप धन्यवाद. आज तुझ्यामुळे मला खूप छान माहिती मिळाली आणि आपल्या मैत्रिणींनाही मिळाली. हो, हो. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली तर तुम्ही माझ्या या मुलाखतीला लाईक करा, शेअर करा मैत्रिणींना आणि आवडलीच तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, आर्ट ऑफ लिव्हिंगचा जरूर कोर्स करावा असं पंकजाकडून परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि इथेच थांबते. धन्यवाद. आणि काकूंना पण खूप खूप धन्यवाद. काकूंचं हे खूप मोठं कार्य आहे. म्हणजे कसं असतं, आपल्यात जे दिव्य गुण आहेत ना, की ते दिसावे लोकांना ग. दिसावे. आपल्यालाच माहित नसतं, आपल्याच बरोबर. मैत्रिणींना माहित माहिती नसतं. नसतं. हा. पण तो तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला माझ्यातला दिसला. हो. असं आहे. ते तर त्याच्यामुळे आहेच. तुम्ही ही जी मेहनत घेता, हा जो उपक्रम आहे महिला दिनाच्या निमित्ताने हो. असेल किंवा एरवी पण तुमचे हो. खूप सारे चालू कथा असतं. छान लिखाण चालू असतं, चॅनल्स चालू असतं. तर मला पण खूप अभिमान वाटतो. काकू आमच्या कॉलनीमध्ये राहतात त्याचा. काकूंना पण खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव.